विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण संशोधन याबद्दलचा ध्यास निर्माण व्हावा, विविध संशोधनात्मक गुणवत्तेला वाव मिळावा या दृष्टिकोनातून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शनिवारपासून आविष्कार ही संशोधनपर स्पर्धा आयोजित करण्यात आली। राज्यपालांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आविष्कार या संशोधनपर स्पर्धेचे दरवर्षी ही स्पर्धा घेतली जाते। या संशोधनपर स्पर्धेचं उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी केलं। डॉक्टर गडाख यांनी विद्यार्थ्यांना कायम चौकस बुद्धीनं कार्य करीत राहत समाजातील सर्वच घटकांपासून शिकण्यासारखे असून त्याचा चौकस बुद्धीनं अभ्यास केल्यास नाविन्यपूर्ण संशोधन करण्यासाठी चालना मिळू शकते याबद्दल विविध उदाहरणांचा संदर्भ देत मार्गदर्शन त्यांनी केलं। डॉक्टर श्यामसुंदर माने यांनी एक छोटीशी संकल्पना सुद्धा कसं मोठं रूप घेऊ शकते याचं उदाहरण देत आपल्या कल्पनाशक्तींना प्रेरित करण्याचं आवाहन केलंय। प्रास्ताविकामध्ये डॉक्टर तायडे यांनी स्पर्धेचं महत्त्व आणि भविष्यातील संधी यावर प्रकाश टाकला। या स्पर्धेमध्ये विद्यापीठ प्रक्षेत्रातील 9 महाविद्यालयाच्या 36 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलाय। स्पर्धेदरम्यान झालेल्या विविध सादरीकरणांमधून काही नाविन्यपूर्ण आणि उत्कृष्ट करण्यात येणार याची ग्वाही मिळाली। या प्रसंगी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर श्यामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉक्टर सुरेंद्र काळबांडे, सहयोगी अधिष्ठाता पदव्युत्तर शिक्षण संस्था डॉक्टर ययाती तायडे, सहयोगी अधिष्ठाता वनविद्या डॉक्टर शैलेश हरणे, तांत्रिक सचिव डॉक्टर नितीन कोष्टी, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर संदीप हाडोळे तसंच आविष्कार आयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अभय वाघ यांची मंचावर उपस्थिती होती।